नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवंत, के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आपलं सर्वांचं 12वी राज्यशास्त्र या व्हर्च्युअल लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीय एकात्मता हा विषय पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण राष्ट्र कशाला म्हणायचं, राज्य कशाला म्हणायचं आणि राष्ट्रवाद म्हणजे काय ह्या गोष्टी आपण पाहिल्या. कुठलंही राष्ट्र निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन या घटकांची आवश्यकता असते. अशाच ठिकाणी राष्ट्र हे निर्माण होत असतं. आता राष्ट्रीय एकात्मतेच्या समस्येकडे जर आपण बघितलं तर ही सार्वत्रिक आहे, म्हणजे जगामध्ये सगळीकडे ही राष्ट्रीय एकात्मता सारख्याच प्रमाणात दिसून येते. त्याचे कारण घटक हे वेगवेगळे असू शकतील, परंतु बऱ्याच ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेला अडचणी ह्या आलेल्या आपल्याला दिसून येतात. तरीही त्यावर मात करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं हे आवश्यक असतं. ज्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते तिथं एक समान ओळख निर्माण करण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी समाजातील विविध जे घटक आहे यांच्यामध्ये संवाद साधणं गरजेचं असतं, त्यांच्यामध्ये सलोखा निर्माण करणं गरजेचं असतं. आणि हे ज्या वेळेस होईल त्या ठिकाणी एक राष्ट्र त्या ठिकाणी निर्माण होत असतं. समाजामधली जी विविधता आहे, सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक व आर्थिक अशा वेगवेगळ्या स्वरूपाची विविधता असू शकते, तरीही एक राष्ट्रीय ओळख स्वतःची असणं यालाच राष्ट्रवाद असं म्हणतात. अशी ओळख निर्माण करण्यासाठी राष्ट्रवाद राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार हा करत असतो. आपापसामधले जे काही मतभेद आहेत, भेदभाव आहे, हे सगळं विसरून एक सलोखा निर्माण करणं, एकीचं वातावरण निर्माण करणं, संकुचित जो दृष्टिकोन आहे तो बाजूला ठेवून एक व्यापक असा राष्ट्रीय दृष्टिकोन स्वीकारणं म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं राष्ट्रवाद किंवा राष्ट्र निर्माण झालं असं आपण म्हणू शकतो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर जे राष्ट्रपती म्हणून होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय एकात्मतेबद्दल सांगितलेलं आहे. ते म्हणतात की राष्ट्रीय एकात्मता ही विटा किंवा सिमेंटने तयार होत नाही किंवा ती छनी हातोड्याने सुद्धा तयार करता येत नाही, तर शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयामध्ये ती निर्माण व्हावी लागते. त्या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांवरून आपल्याला लक्षात येतं की राष्ट्रीय एकात्मता ही तयार करता येत नाही, तिला बांधता येत नाही. जोपर्यंत प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण होत नाही आणि आपल्याला एकीने राहणं गरजेचं आहे, त्यासाठी हे सगळे जे बाकीचे मतभेद आहे ते आपण बाजूला ठेवून आपला देश कसा विकसित होईल, आपलं राष्ट्र कसं विकसित होईल हा त्याच्या मनातून जोपर्यंत विचार येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मता ही व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही, एक संघ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही, तर ती फक्त गटाच्या ओळखीपेक्षा एक राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची ओळख त्यातून पुसली जात नाही, तर फक्त राष्ट्राची ओळख त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न हा या राष्ट्रीय एकात्मतेतून होत असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस आपण म्हणतो की मी भारतीय आहे, तेव्हा त्याची राष्ट्रीय ओळख ही भारतीय असते. त्यावेळेस त्याची मी मराठी आहे, मी तमिळी आहे, मी पंजाबी आहे किंवा मी हिंदू आहे, शीख आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, ही त्याची जी ओळख आहे ही दुय्यम ठरते आणि त्याची राष्ट्रीय ओळख ही महत्वपूर्ण ठरते. ज्यावेळेस आपण जगामध्ये कुठंतरी जातो त्यावेळेस आपण मी हिंदू आहे का ख्रिश्चन आहे ही ओळखीपेक्षा मी भारतीय आहे, मी इंडियामधून आलो आहे ही ओळख महत्वपूर्ण ठरते आणि त्यालाच राष्ट्रीय एकात्मता किंवा त्याला तिथून राष्ट्र निर्माण व्हायला सुरुवात होते असं म्हटलं जातं. आपली राष्ट्रीय ओळख ही सगळ्यात महत्वपूर्ण ठरते, इतर ओळखी ह्या गौण त्या ठिकाणी ठरतात. आता अमेरिकेमध्ये या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा असं म्हटलेलं आहे, म्हणजे साल्ट बाउल असं त्याला त्यांनी म्हटलेलं आहे. कारण अमेरिकेमध्ये अनेक धर्माचे, वंशाचे, भाषेचे, धर्माचे वेगवेगळ्या प्रांतामधून आलेली लोक एकत्र त्या ठिकाणी राहतात, म्हणून त्याला कोशिंबिरीचा वाडगा म्हटलेला आहे. माल्टिंग पॉट किंवा सालाड बाउल असा अमेरिकेच्या जी समाज व्यवस्था आहे त्याचं वर्णन हे केलेलं आहे. ही संकल्पना त्यासाठी वापरली जाते. याचं मूळ याचं कारण असं आहे की
पूर्ण राष्ट्र हे एका मोठ्या वाडग्यासारखं म्हणजे एका मोठ्या भांड्यासारखं आहे. आणि अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती ही जसं एखादा आपण कोशिंबीर तयार करत असताना वेगवेगळे पदार्थ वापरले जातात. त्याच्यामध्ये आपण कांदा वापरतो, दही वापरतो, काकडी वापरतो, कोथिंबीर वापरतो, असे वेगवेगळे घटक एकत्र करतो आणि त्याच्यातून आपण ती कोशिंबीर तयार करतो आणि मग त्याची एक वेगळी चव तयार होते. प्रत्येक घटकाची वेगळी चव असते, परंतु तरीही एकत्र आल्यानंतर त्याची एक वेगळी चव ही नंतर निर्माण होते. तसंच अमेरिकेमध्ये आलेली व्यक्ती, मग ती फ्रेंच असते, इटालियन असते, ती वेगवेगळ्या प्रांतामधली असते, वेगवेगळ्या भाषा बोलणारी असते, तरी सुद्धा जेव्हा ती अमेरिकेमध्ये प्रवेश करते त्यावेळेस ती अमेरिकेच्या संस्कृतीबरोबर स्वतःला एकरूप करून घेते आणि त्याची जी वेगळी ओळख तयार होते ती अमेरिकन म्हणून ओळख तयार होते. अशा पद्धतीने तिथल्या सांस्कृतिक एकीकरणाला ती स्वीकार करते. वेगळी संस्कृती त्यातून एक तयार होते, तिला कोशिंबिरी सारखी एक अशी वेगळी संस्कृती तयार होते. परंतु स्वतःचे वेगळे अस्तित्व जपत हा कोशिंबिरीचा वाडगा असं वर्णन हे त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक अमेरिकन संस्कृतीबरोबर एकरूप होऊन जातात आणि यालाच कोशिंबिरीचा वाडगा असं म्हटलेलं आहे. आता भारतामध्ये सुद्धा तुम्ही बघा, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा ह्या बोलल्या जातात, तरी सुद्धा भारतामध्ये एक राष्ट्र म्हणून भारत एक पुढे येताना दिसतो. अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक संस्कृती, तरी भारतीय संस्कृती एक वेगळी आहे आणि तिच्याशी आज सगळ्या भारतीयांनी एकरूप करून घेतलेला आहे. मी भारतीय आणि सारे भारतीय माझे बांधव आहे, ही जी भावना निर्माण झाली, यातून एक राष्ट्र निर्माण होण्याकडे वाटचाल ही सुरू होते. प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते, त्याचबरोबर एकीची भावना जतन दृढ आणि बळकट करते. हेच राष्ट्रीय एकात्मतेच्या या संकल्पनेचा सार आहे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आपण एक आहोत ही भावना येणं महत्वाचं असतं आणि ही भावना जतन करून ठेवणं, सांभाळणं, तिच्यामध्ये वाढ करणं, तिला बळकट करणं. कितीही संकट आली तरी आम्ही एक आहोत, आम्ही कुठल्याही संकटाला डगमगणार नाही, आम्ही सगळे भारतीय एक बांधव आहोत, ही जी भावना आहे यातून राष्ट्र निर्माण होत असतं. म्हणजे राष्ट्र निर्माण होण्यासाठी व्यक्तीच्या मनामध्ये ती भावना येणं गरजेचं असतं. आपले सगळे बांधव आहेत, जे काही वादविवाद असतील, तात्विक काही प्रश्न असतील, ते आम्ही आमच्या सामोपचाराने सोडू. आमच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आम्ही सगळे एका विचाराने आमच्या देशाची प्रगती करण्यासाठी लढत राहणार, ही जी भावना असते त्यातून राष्ट्र आणि राष्ट्रीय एकात्मता ही निर्माण होत असते. आता राष्ट्रीय एकात्मतेचे संबंधित काही समान मूल्य आहेत, ती आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या अभ्यासाची काळजी महाविद्यालय घेत आहे. जर आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला येणारा व्हिडिओ हा सहजासहजी पाहता येईल. धन्यवाद मित्रांनो.